महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा। पुण्यातील राजगुरुनगर येथे घराजवळ काल दुपारी खेळत असताना दोन्ही चिमुकल्या बहिणी बेपत्ता झाल्या होत्या। त्यांचा शोध घेतल्यानंतर रात्री राजगुरुनगर शहरालगत एका इमारतीच्या बाजूला दोन्ही मुलींचे मृतदेह ड्रममध्ये आढळून आलेत। मृतदेहांची अवस्था पाहता मुलींसोबत अत्याचार झाला आहे का असा प्रश्न निर्माण झाला होता। राजगुरुनगर पोलिसांनी दोन्ही मुलींचे मृतदेह शवविच्छेदनासाठी ससून रुग्णालयात पाठवले असून बेपत्ता झालेल्या या दोन मुलींसोबत काय झाले याचा तपास पोलीस करत होते। पीडित मुलींच्या शेजाऱ्यानंच हे कृत्य केल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे। मिळालेल्या माहितीनुसार 8 आणि 9 वर्षाच्या दोन बहिणी होत्या। पीडित कुटुंबाच्या घराच्या वर एक आचारी राहिलाय। त्यानंच या बहिणींची हत्या केल्याचं पोलीस तपासात उघड झालंय। या आचार्यानं दोन बहिणींना गोड बोलून स्वतःच्या घरात आणलं आणि तिथं सुरुवातीला एका बहिणीवर अतिप्रसंग करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यावेळी तिने विरोध केला, आरडाओरड करण्याचा प्रयत्न केला। आता आपलं बिंग फुटेल या भीतीनं त्यानं एका बहिणीचा जीव घेतला। त्यानंतर घाबरलेल्या आचार्यानं दुसऱ्याही बहिणीचा तसाच जीव घेतला। त्यानंतर मृतदेहांची विल्हेवाट लावण्यासाठी घरालगतच्या इमारतीजवळील ड्रममध्ये मृतदेह ठेवले। राजगुरुनगर पोलिसांकडे सुरुवातीला अपहरणाचा गुन्हा दाखल होता। या तपासात हा धक्कादायक प्रकार समोर आलाय। या प्रकरणी आचार्याला बेड्या ठोकण्यात आल्यात, तर दोन्ही बहिणींची मृतदेह शवविच्छेदन अहवालासाठी पुण्याच्या ससून रुग्णालयात पाठवले आहेत। या अहवालातून नेमकं काय काय घडलं हे स्पष्ट होईल। महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।